हे आहे दही. म्हणजे जेव्हा एखाद्या औषधाचा रिझल्ट आपल्या क्लस्टरमधील शेतकऱ्याला आला तर त्या शेतकऱ्याचं सुद्धा आपल्या या सर्व निविष्ठा बनवण्यात योगदान देण्याची इच्छा होते, ते स्वतःसुद्धा करतो. याचं उदाहरण म्हणजे हे जे दही आहे, हे दही मालखेड क्लस्टरमधील एका ज्या शेतकऱ्यानं या कॉपर लिक्विड औषधाचा उपयोग केला मागच्या वर्षी आणि उत्तम असा त्याला रिझल्ट आला, बोंडगव्हाण येथील रामनाथजी राऊत असं त्यांचं नाव आहे. आणि त्यांना जेव्हा माहीत झालं की हे देशी गाईचं ताक किंवा दही याच्यापासून बनवल्या जाते, तर त्यांनी असं ठरवलं की आपल्या घरी ज्या ज्या वेळेस दही ताक असं स्टोअर होईल, जमा होईल, तर ते ताक आपल्या या मालखेड उपकेंद्राला द्यायचं असं ठरवलं. आणि आज त्यांनी त्यांच्या घरी जमा झालेलं देशी गाईचं दही हे स्वतः आपल्या इथे आणून दिलं. म्हणजे म्हणजे असा परिणाम होतो की आपण जर सर्व निविष्ठा अशा बनवून शेतकऱ्यांना दिला आणि त्यांनासुद्धा बनवण्यास प्रोत्साहन दिलं, तर आपलं हे जे काम आहे खरोखरच चांगला कामाचा प्रसार निश्चितच होऊ शकते. आणि शेतकरीसुद्धा हे काम म्हणून नव्हे तर एक चळवळ म्हणून, हा जैविक शेतीचा विचार म्हणून आपल्यासोबत अशा प्रकारे काम करण्यास तयार होतील. आणि ती संख्यासुद्धा आपण जर स्वतः केलं, सर्वात म्हणजे भर असा आहे की आपण सर्व कार्यकर्त्यांनी, शेतकरी मित्र मंडळींनी, शेतकरी मंडळांनी, प्रयोगशील शेतकऱ्यांनी असं जर केलं आणि ते दाखवण्यालायक जर समाजाला दिसलं, शेतकऱ्यांना दिसलं, तर निश्चितच आपलं हे काम सोपं होतं आणि सर्वांचं सहकार्य याच्यात लाभू शकतं. अशा प्रकारे हे जे दही पाठवलेलं आहे हे आपण या टाकीमध्ये आज स्टोअर केलेलं आहे.